आपल्यासोबत बोलण्यासाठी महापौर उत्तर तेवढ्या त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज एक असा भव्य असा मोर्चा निघाला होता, जे काही बिल आहे त्याबद्दल देखील आता मुख्यमंत्र्यांनी देखील भाषण केलेले। काय सांगाल, काय वाटतं विरोधकाबद्दल ह्या आणि ह्या बिलाबद्दल? लक्षात घ्या, जन आक्रोश हा मोर्चा होता आणि या ठिकाणी संमेलन होतं। अतिशय तीव्र भावना आहेत सगळ्या महिलांचे, माझ्यासहित सर्व महाराष्ट्र भारताचा हा सुरुवात आहे। हे तो ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे। पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या भारताच्या सर्व महिला या ठिकाणी उतरणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण त्यांचा रोष त्यांच्या भाषणातून या ठिकाणी दाखवलेला आहे। एक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा जो अधिकार दिला आम्हाला महिलांना, तो अधिकार आम्हाला फक्त 33% स्वरूपात या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये बिल आणलं होतं आणि त्याला नामंजूर करण्याचं 2/3 त्याला मतदान पाहिजे होतं। पण त्या ठिकाणी ह्या विरोधकांनी पूर्ण हाणून पाडलं। त्या ठिकाणी राहुल गांधी, त्या ठिकाणी मग उभाटाचे सगळे खासदार असतील, त्या ठिकाणी शरदचंद्र पवारांचे खासदार असतील किंवा इतर पक्षाचे, या सर्वांनी त्या ठिकाणी बिल हाणून पाडण्याचं काम करून समस्त महिलांचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय राग आहे मनामध्ये ज्या महिलांनी या ठिकाणी विरोध केला आहे। मग त्या ठिकाणी प्रियांका बडेरा असतील किंवा ह्या ठिकाणी मुंबईच्या खासदार वर्षाताई गायकवाड असतील, त्या तुम्ही जर त्यांची पार्श्वभूमी बघितली तर त्यांना राजकीय प्लॅटफॉर्म आहेत। त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील खासदार होते, त्यांचा तर पूर्ण घराणेशाही, गांधी फॅमिली तर अख्खं जग जाणतंय। घराणेशाहीच्या जीवावरती ही लोक आलेले खासदार आमदार आहेत। आमच्यासारख्या महिलांनी काय करायचं? आम्ही सर्वसामान्य चळवळीतून उभ्या राहिलेल्या महिला आहोत। हे आमच्या हक्काचं होतं आणि ते घेण्याचं काम, नामंजूर करण्याचं पाप हे विरोधकांनी केलेलं आहे। त्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्ही सत्तेत असून देखील तुम्हाला हे आंदोलन करावं लागतं, ही कोणती पद्धत असं देखील विरोध? काय प्रश्न काय? सत्तेत असून तुम्हाला मोर्चे काढावे लागतात असं देखील विरोध? नाही, मग आता ज्या आहे बघा, हे बिल जे होतं ते पास होण्यासाठी 2/3 त्या ठिकाणी आपल्याला हे पाहिजे होतं, त्यांचा सपोर्ट पाहिजे होता, तो मिळालेला नाही आहे। या ठिकाणी खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे। विरोधकांच्या घरी स्वतः चित्राताई जाऊन त्यांनी नंबर फिरवला, पण जेव्हा लक्षात आलं की जेव्हा त्यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी सपोर्ट केला नाही आहे संसदेमध्ये, फक्त दाखवलं की आम्ही आहोत। पण ज्यावेळी बिल नामंजूर झालं, सुप्रियाताई सुळेने जोरजोरात बेंचेस वाजवले। शोभलं का त्यांना? हे महिला आहात ना तुम्ही, आमच्यासाठी होतं ना, सर्वसामान्य महिलांसाठी होतं ना। तुम्ही फार मोठ्या आहात, तुम्ही शरदचंद्र पवारांची मुलगी आहे, तुमच्याकडे घरातच संपूर्ण घराणेशाही आहे। आम्ही काय करायचं? इथे सर्वसाधारण महिला, आमच्यातली कुठली एक महिला या ठिकाणी आमदार जरी झाली तरी आम्हाला आनंदच आहे ना। ताई झाल्या, ह्या झाल्या, कोणी झाल्या, आमच्यासाठी तर हे आरक्षण पाहिजेच होतं ना। त्या ठिकाणी जनरल वॉर्ड होतं, आम्हाला घुसायला मिळतं का? यायला मिळतं का? मी आज 132 वॉर्ड महिला झाला म्हणून मी नगरसेविका म्हणून उभी आहे ना तुमच्यासमोर। माझं आरक्षण होतं म्हणून मी पक्षाकडे मागितली, आम्ही 5 जणींनी मागितली, मला एकीला मिळाली, मी आले। पण त्या खुश आहेत, त्या आनंदी, आजही माझ्या खांद्याला खांदा लावून इथे उभ्या आहेत। आम्ही काय करतो? आम्ही तुमच्याकडे माफक इतकीच मागतो ना मागणी। आज मोदी साहेबांनी या ठिकाणी 33% आरक्षण मागून महिलांना सन्मान मागितला होता ना, त्याचा खून करण्याचं काम ह्या विरोधकांनी केलेलं आहे। शेवटचा प्रश्न, विरोधात ज्या महिला नेत्या आहेत त्या महिला नेत्यांना तुम्ही काय सांगाल किंवा त्यांना काय सजेस्ट कराल किंवा काय दाखवणार त्यांनी भविष्यामध्ये जाऊन? त्यांच्या मुलांना पण येणाऱ्या काळात काय तोंड दाखवणार तुम्ही महिला विधेयकाचा खून केलाय हेच तुम्ही सांगणार? ज्या ठिकाणी संसदेत ज्या विरोधामध्ये खासदार महिला बसलेल्या आहेत, ते येणाऱ्या आपल्या भविष्यातल्या मुलांना काय देणार मेसेज? आज ते तेच बोलणार ना, हो आम्ही त्या ठिकाणी साक्षी होतो तर बिलला नामंजूर करण्यासाठी। हे पाप आहे, हे पापाचं ओझं घेऊन त्यांना जगावं लागणार। रोहिणी खडसे असतील किंवा इतर काही विरोधातले नेते, त्यांनी देखील चित्रावग असतील किंवा भाजप नेत्यावरती, ज्या भाजप महिला नेते त्यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केली, अनेक प्रकारे त्यांनी टीका देखील केली। बघा, आता तुम्ही रोहिणीताई खडसेंचं नाव घेतलं मगाशी, तुम्ही ह्या सगळ्यांना राजकीय प्लॅटफॉर्म आहेत, यांचे वडील आमदार, मग ह्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना। पुन्हा ते विधानसभा लागली, पुन्हा ते लढणार आहेत, पुन्हा खासदार बनणार, पुन्हा आमदार बनणार, त्यांना काहीच त्रास नाही आहे। लक्षात घ्या तुम्ही, माझं त्रास आम्हाला आहे। ज्या बोलतात त्यांना त्यांची पार्श्वभूमी तुम्ही बघा। मग वर्षाताई गायकवाड बघा, रोहिणीताई बघा, सुप्रियाताई बघा, स्वतः तिथे गांधी फॅमिली बघा, त्यांना काही प्रॉब्लेमच नाही आहे। त्यांना, त्यांच्या मुलांना हे चालतच राहणार चक्र। त्रास आम्ही काढणार आहोत, आमचं हक्काचं होतं 33%, ते घेण्याचं काम यांनी महापाप केलं आहे। म्हणजे भ्रूण हत्या त्या विरोधकांबरोबर ह्या महिला खासदारांनी पण केलेली आहे। पुढे नाही, आम्ही लढा देणार। मी माझ्या भाषणात बोलली ना, आम्ही लढा देणार आणि आम्ही लढा देणार। आणि भारतीय जनता पक्ष हा मातृशक्तीला नेहमी आदर ठेवून आहे। आज तुम्ही बघितलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये मी महापौर आहे, अश्विनीताई भिडे मुंबईच्या पहिल्या आयुक्त महिला, 27 पैकी 17 कमिट्यांवरती महिला बसवल्या आहेत।
227 पैकी 138 या ठिकाणी महिला प्रतिनिधित्व करतात आहे. तुम्ही पाहिलं मोठ्या मोठ्या प्रमुख कमिट्यांवरती पण महिला आहेत अध्यक्षा. भारतीय जनता पक्षाने मातृशक्तीला पूर्ण आदर दिलेला आहे. धन्यवाद. या होत्या महापौर ऋतुताई तावडे यांनी त्यांनी याबद्दल मत जे आहे ते आपलं व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन निशाद सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.